प्रभाग क्रमांक 26 भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून मी माझ्यासह आमचे माजी शहराध्यक्ष आदरणीय बंटीभाऊ कुकडेजी, सीमाताई ढोमणेजी आणि युवा नेत्या सौ शारदाताई बारेजी हे चौघही प्रचाराला कालपासून आमचा प्रचारारंभ झालेला आहे। कृष्णाभाऊ खोपडे आमचे लोकप्रिय आमदार यांनी प्रचाराचा शुभारंभ काल केलेला आहे। तुम्ही आज पाहू शकता चैतन्येश्वर नगर, राधाकृष्ण नगर या ठिकाणी जनतेचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला लाभतो आहे। लोक स्वागत करतायत, प्रेम दाखवतायत, त्यांच्या डोळ्यातले स्नेहभाव, त्यांची बॉडी लँग्वेज ही सगळी आम्हाला उत्साहित करून जाते। आणि एवढा प्रचंड उत्साहामध्ये मला वाटत नाही की कोणीही किंवा कोणतीही शक्ती भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या उमेदवारांना नागपूर शहरामध्ये 151 पैकी 120 पेक्षा अधिक जागा आमच्यासह आमच्या चौघांसह निश्चितपणाने निवडून देते। बंटीभाऊ, तुम्ही सांगा, तुमच्या नेतृत्वात तुम्ही बाकीचे धनपाल भाऊ सगळे होते, एक मोठ्या प्रमाणात काम झालं। रिंगरूडच्या पलीकडे विकासाची गंगा होत नव्हती, आपण खूप मोठ्या प्रमाणात विकास झाला। काय कशा प्रकारचा विकास साधला आणि जनतेचे प्रेम कसं मिळतं तुम्हाला? खरं म्हणजे कृष्णाभाऊ तर कृष्ण आहे, पण तो भगीरथ आहे। म्हणजे जशी भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली, तसा ह्या पूर्व नागपुरात जो अविकसित लेआउट होता, जो मागासवर्गीय लेआउट म्हणायला जायचा, त्या भगीरथाने विकासाची गंगा पूर्व नागपुरात आणलेली आहे। आणि आम्ही चारही उमेदवार त्यामध्ये आम्ही तो जोड होतो। आम्ही सांगत गेलो चारही उमेदवारांनी की इथे असं कामाची आवश्यकता आहे, इथे काम पाहिजे ना, आणि तिथे तत्काळ काम मान्य नितीनजी, देवेंजी, बावनकुळे साहेब आणि कृष्णाभाऊंच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि तुम्ही बघत असाल तर तुमच्या पाठीमागे जे समाज भवन आहे, राजेश्वर धोटे नावाचा आमचा कार्यकर्ता होता, त्या कार्यकर्त्यांनी जेव्हा अर्ज केला आम्हाला किंवा आम्हाला इथे शीतला माता मंदिराजवळ एक समाज भवन पाहिजे, तिथे 6 महिन्याच्या आत समाज भवन तयार झालेलं आहे। जिथे रस्ता नव्हता तिथे रस्ता आहे, जिथे पाणी नव्हतं आता तिथे मुबलक प्रमाणात पाणी येते आहे, जिथे खडकाळ रस्ते होते तिथे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहे, जिथे प्लेग्राऊंड मंदिरं होते तिथे योगा शेड निर्माण झालेले आहे, मंदिरावर वाचायसाठी ऊन वारा पाऊस वाचण्यासाठी शेड तयार झाले आहे। जनतेची जी मागणी असेल ती आम्ही पूर्ण करणार आहे। जनतेने जर म्हटलं की बा लाहोरवर तिरंगा फडकवा, ती आम्ही पूर्ण करायला तयार आहे। कमळाच्या 4 मशिनी असतील, 4ही कमळाच्या बटन पकडाया आणि त्या 4ही कमळाच्या बटनाच्या दाबून आम्हाला विजयी करा, एवढीच विनंती करतो।